आपण पाहत आहात जनतेचा खरा आवाज विजय वार्ता न्यूज। किले के अंदर मीरा जी का मंदिर है और मीरा जी के मंदिर के अंदर कोने में एक छतरी के अंदर संत रविदास जी के दो खड़ाम रखी हुई है। एक बार मीरा जी ने उनको बुलाया कि प्रभु आइए, मेरे यहाँ 700-800 संताने वाले उनको भोजन कर रहे हो, आप भी आएंगे तो मेरा जीवन अच्छा चरितार्थ हो जाएगा। रविदास जी चले गए। जैसी छुआछूत थी, जात पात थे, उसके अगेंस्ट ही रविदास जी लड़ रहे थे। जब रविदास जी पहुंचे तो सबने कहा कि हम इनके साथ नहीं खाएंगे, और रविदास जी समझ गए। संत रोहिदास महाराजांच्या 650व्या जयंतीच्या निमित्ताने समरसता संकल्प अभियानामार्फत हा कलश पूजन आणि कलश वितरणाचा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडला। आमचा पक्ष भारतीय जनता पार्टीने संत रोहिदास महाराजांच्या 650व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जन्मस्थानी वाराणसीमधून त्यांनी प्रत्येक राज्यामध्ये तिथली पवित्र माती देऊन तिथे कलश वितरणाचा कार्यक्रम केला होता। आणि आज आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्रातले आमचे सगळे जिल्हाध्यक्षांना इथे निमंत्रित करून आम्ही तोच कलश सगळ्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये आम्ही आज पाठवला आहे आणि तो प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन प्रत्येक जिल्ह्याच्या आमच्या मंडळामध्ये तो कलश जाणार आहे आणि तिथून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून या कलशाच्या मार्फत आणि या कार्यक्रमाच्या मार्फत संत रोहिदास महाराजांचे जे पवित्र विचार होते, समरसता, समता, बंधुता, न्याय, हे त्यांचे जे विचार होते ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोचतील ह्याच्याबद्दल हा कार्यक्रम आम्ही केला। या निमित्त समाजाला काय आव्हान करतो? या निमित्त समाजाला सांगेन की संत महाराजांची जी शिकवण होती, समरसता, समानता, बंधुता, न्याय, ही शिकवण 650 वर्षापूर्वी त्यांनी दिली होती आणि आज आपण बघत आहात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलं त्यांनीसुद्धा त्याच्यामध्ये जे स्वातंत्र्य, समता, न्याय हे जे मूल्य घेतलेले आहेत ह्याची पेरणी कुठेतरी संत रविदास महाराजांनी 650व्या वर्षी केली होती। आणि मला असं वाटतं की त्यांनी दिलेली शिकवण ही आपण स्वतः आपल्या आचरणात आणली पाहिजे। आणि आपली येणारी जी पिढी आहे, आपण बघत आहात की सध्या जे का ग्लोबलायझेशन चालू आहे त्याच्यामुळे आपली येणारी पिढी ही भरकटू शकते, तर ती भरकटू नये ह्या निमित्ताने आपल्या देशाची संस्कृती, आपल्या देशातले महापुरुषांचे ज्ञान आपण पुढच्या पिढीला द्यावे। तर याच निमित्ताने मी आवाहन करतो सगळ्यांना की संत रोहिदास महाराजांचे जे विचार आहेत हे आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा। धन्यवाद। पद्धत काय असणार आणि किती दिवस हे चालणार? हा आमचा जो कार्यक्रम आहे समरसता संकल्प अभियान, हा जुलै ते फेब्रुवारी 20 इथपर्यंत चालणार, 6 महिन्याचा पूर्ण कार्यक्रम आहे आमचा। ह्याच्यामध्ये आम्ही विविध सामाजिक, सांस्कृतिक असे कार्यक्रम घेणार आहोत। कलश वितरणाची पद्धत काय असणार जिल्हा वाईज? कलश वितरण म्हणजे हा कलश आता आम्ही पूर्ण मंडळापर्यंत घेऊन जाणार आहे। तिथून तो तिथले काही मंदिरं असतील किंवा काही संतांचे मठ असतील, अजून काही समाज मंदिर असतील, हा तिथे घेऊन जाणार आहे किंवा अजून कुठल्या वस्त्या असतील त्या वस्त्यापर्यंत घेऊन जाणार आहे आणि अखेरीस हा कलश आम्ही नंतर विसर्जित करणार आहे। धन्यवाद। संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज यांची 650वी जयंती निमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे देशभरात एक अभियान समरसता संकल्प अभियान म्हणून चालवण्यात येत आहे। आज छत्रपती संभाजी महाराज नगर येथे आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण,
व राष्ट्रीय महामंत्री दुष्यंत कुमारजी गौतम यांच्या शुभ हस्ते जे रविदासजीची जन्मभूमी आहे वाराणसी, तिथून आलेले हे पवित्र कळश आमचे संपूर्ण महाराष्ट्रातील जे संघटनात्मक जिल्हे आहे 80 जिल्हे त्यांचे जे अध्यक्ष आहे त्यांना देण्यात आले. आणि आता मी पण चंद्रपूर विदर्भातून आलो आहो आणि हे पवित्र कळश घेऊन चंद्रपूरला आम्ही चाललो आणि पुढचे 10-12 दिवस जिल्ह्याच्या प्रत्येक तालुकास्थानी प्रत्येक मोठ्या गावात यांचे पूजन होतील. आणि स्वाभाविकपणे आपण पाहत आहोत की आमचे प्रधानमंत्री, लाडले प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी जे आमचे महापुरुष आहे, संत आहे, ज्यांचा आतापर्यंत कधी जे काँग्रेसनी जे मागचे जे शासन होते त्यांनी कधी दखल घेतली नाही, असे अहिल्यादेवी होळकर असो, संत रविदास महाराज असो, अनेक संत महंतांचे जे जयंती आहे त्यांचे कार्यक्रम ते यशस्वीपणे करत आहे. आज त्या निमित्ताने आम्ही इथं संभाजीनगर महाराज इथं आलो. धन्यवाद. मध्ये आलात तर रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त रॅली करणार तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल? नमस्कार, मी आमदार किसनराव वानखडे बोलतोय. आज संभाजीनगर येथे 650व जयंतीच्या निमित्ताने या संभाजीनगरमध्ये कलश यात्रेचं पदार्पण झालं आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक सद्भावना, स्वातंत्र्य, समता, बंधुता या अशा प्रकारचं एक संदेश जनतेमध्ये देण्यासाठी आणि संत रोहिदास महाराजांचं एक 600 किंवा 650व्या वर्षापूर्वीचं जे हे होतं वाक्य होतं आणि त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशात अनेक जाती, धर्माची, पंथांची, वेगवेगळ्या वर्णाची, रंगाची किंवा लिंग असं म्हणू शकतो आणि अशा एक सगळा समाज संपूर्ण देशामध्ये राहतो. परंतु संपूर्ण देशामधला सर्व समाज सद्भावनेने राहिला पाहिजे, प्रेमानं राहिला पाहिजे, एकूण एकाचा आदर केला पाहिजे. आणि तो संदेश संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात पोचण्याचं काम संत रोहिदास महाराजांच्या 650व्या जयंतीच्या अनुषंगाने या ठिकाणी करण्यात आलं. महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब देशाला आज या ठिकाणी सद्भावनेचा संदेश दिला. ह्या ठिकाणून कलश जी यात्रा आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाठवली आणि तो संदेश जिल्ह्यामध्ये जाईल, गावागावामध्ये जाईल आणि अशा प्रकारच्या संदेश जर गेला तर उद्या महाराष्ट्र नव्हे तर देशात सन्माननीय मोदी साहेबांचे एक स्वप्न आहे. या महाराष्ट्र नव्हे तर देश जगामध्ये प्रथम क्रमांकावर कुठेतरी न्यायचा आहे. तर तेव्हा सर्व भावंडांनी एकत्र राहून या देशाला पुढे न्यायचा आहे आणि तो संदेश 650 वर्षापूर्वी साधारणतः संत रोहिदास महाराजांनी त्यावेळेस संदेश दिला. तो संदेश आजही आपल्याला लाभ होतो आणि ती भावना आपल्याला जपण्यासाठी ह्या ठिकाणी इतकं अतिशय या नारायणराव कुचे आमदार साहेबांनी ह्या ठिकाणी आयोजित करण्याचा अतिशय सुंदर कार्यक्रम ह्या ठिकाणी झाला. संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर आजच्या या कार्यक्रमाने सद्भावनेचा संदेश निश्चितच गेला. आम्हालाही सुद्धा ह्या ठिकाणी आमंत्रण केलं. निश्चितच ह्याचा फायदा समाजाला किंवा देशाला झाल्याशिवाय राहणार. धन्यवाद. सर, किती जिल्ह्यातून आता जवळपास महाराष्ट्रातील 36 जवळपास 72 साधारण किंवा 80च्या जवळपास लोक प्रत्येक जिल्ह्यातून ह्या ठिकाणी, कारण कसं एका जिल्ह्यातून आपल्या भारतीय जनता पक्षात 2-2 जिल्हे असे किल्ले आहेत, तशाप्रमाणे संपूर्ण ह्या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष आले आणि सगळ्यांनी कलश या ठिकाणी या महाराष्ट्र राज्याचे प्रदेशात सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांनी ह्या ठिकाणी त्यांना म्हणजे त्यांना सुपूर्द केला आणि तो संदेश निश्चित आता महाराष्ट्रामध्ये गेल्याशिवाय राहणार. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर प्रत्येक जिल्हा अध्यक्ष तशा प्रकारचा संदेश प्रत्येक माणसापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. यासाठी महाराष्ट्राला नव्हे देशाला याचा निश्चित फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. सद्भावनेचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे आणि ती म्हणजे अनेक वर्षापासूनचं आहे, परंतु उपवर्गीकरणाच्या निमित्तानं सध्या महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. नाही, कसं आहे, जनतेच्या वेगवेगळ्या मागण्या असतात
प्रत्येकांना आपला हक्क दिलेलाच आहे आपल्या संविधानाने, तर प्रत्येक माणूस आपला हक्क मागू शकतोय. उपवर्गीकरणाचं ह्या ठिकाणी चालू आहे, परंतु त्याचा किती फायदा आहे का नुकसान आहे हे सर्व समाज चाचपणी करत आहेत. निश्चितच ह्या ठिकाणी काही काळानंतर जे फायद्याचं असेल समाजाच्या तो तशा प्रकारचा महाराष्ट्र निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. तशा प्रकारचा महाराष्ट्र निर्णय 58 जाती एकत्र आहेत आणि एक जात 59 जवळपास जाती एकत्र आहेत. तर वास्तविक पाहता तर प्रत्येक कुठेतरी माणूस असमाधानी असतो, कुठेतरी असतो मला माझ्यावर कुठं अन्याय झाला का, ह्या भावनेतून काही गोष्टी निर्माण होतात. परंतु त्या कुठेही नुकसानदायक नाही असं जेव्हा पटवून दिलं तर त्या गोष्टी लक्षात येतील की इथं कुठेही नुकसान नाही. म्हणून कोणती गोष्ट कशी आहे ती चर्चा केल्यानंतर त्या गोष्टी अंतिम स्वरूप घेत असतात. धन्यवाद.